नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. मराठवाड्यातील शिवकाशी असा ज्या गावाचा नामोल्लेख केला जातो त्या तेरखेडा येथील एक कलासक्त कला शिक्षक भास्कर किसन खामकर यांच्या चित्रांनी अमेरिका, इंग्लंड या पार सातासमुद्रापार देशात सतत भुरळ पाडली आहे आणि त्यांच्या चित्रांना तिकडं मागणी पण आहे. जे भास्कर खामकर पूर्वी कोणाच्या घरी लग्न कार्य असेल तर दारासमोर भालदार चोपदार काढताना 100-200 रुपयात ते काम करायचे. आता त्यांच्या एका चित्राला लाखोच्या घरात पैसे मिळत आहेत आणि त्यामुळं भास्कर खामकर या कला भास्कराने आता त्याचं संपूर्ण जीवनच त्याच्या कलेमुळं पालटून गेलं आहे. भास्कर खामकर यांच्या जीवनाचे आजपर्यंतच्या 63 वर्षाच्या त्यांच्या आयुष्यात 3 टप्पे करावे. पहिला म्हणजे त्यांचं प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला तेरखेडा येथे झालं, तर माध्यमिक शिक्षण गणेश विद्यालय तेरखेडा येथे झालं. वडील किसनराव खामकर हे जिल्हा परिषदमध्ये शिक्षक म्हणून होते आणि कायम तेरखेड्याच्या आसपासच्या गावातच त्यांची बरेच काळ त्यांनी नोकरी केली आणि कायम सायकलवर जाणारे किसन गुरुजी हे सर्व त्या परिसरात परिचित होते. त्यावेळेस प्राथमिक शिक्षकांना मिळणारा तुटपुंजा पगारामुळं घरी तशी बेताची परिस्थिती होती. त्यामुळं भास्कर खामकरांना पुढं शिक्षण कसं आणि कुठं घ्यायचं हाही प्रश्न पडला होता. त्यांना त्यांच्या लहानपणापासूनच चित्र काढण्याच्या छंदामुळं एका अधिकाऱ्याने त्यांना कोल्हापूरचा मार्ग सांगितला. कोल्हापूर येथे जाऊन त्यांनी ATDचं शिक्षण पूर्ण केलं. परत ते गावात आले आणि नुकत्याच सुरू झालेल्या सुबोध विद्या मंदिर या प्रशालेत त्यांनी 2-3 वर्ष शिक्षक म्हणून कामही केलं. ती प्रशाला त्यावेळेस विना अनुदानित होती. मग त्यांनी काही काळ पुण्यात घालवलं. पुण्यातही व्यक्तिचित्र काढणं, कोणाला हवं असेल तर त्यांच्या बैठकीच्या रूममध्ये निसर्ग चित्र काढून देणं किंवा अशी कामं ते करत होते. मग पुण्यातून परत गावाकडे कूच केल्यानंतर त्यांना ते ज्या शाळेत शिकले त्या गणेश विद्यालयातच कला शिक्षक म्हणून त्यांना नोकरी लागली आणि मग येथून जीवन जरा सुखमय त्यांचं सुरू झालं. या शाळेत ते कलेबरोबरच सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना कला शिकवत होते. त्याचबरोबर भारत स्काउट गाईडचे प्रशिक्षक म्हणूनही ते शाळेत काम करत होते आणि त्यामुळं त्यांना भारत स्काउटचे वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यात आमंत्रित केलं जात असे. थेट त्यांनी जी जंबोरी असते भारत स्काउटची त्या जंबोरीतून श्रीलंकेलाही ते गेले होते. हेही भास्कर खामकर यांची चित्रप्रदर्शनं कुठं त्या काही तुरळक होत असत. मग त्यांची काही चित्र मुंबई येथील ताजमध्येही लावण्यात आली होती आणि ताजमध्ये लावलेल्या या चित्राची भुरळ चेल्सी क्लिंटन आणि त्यांच्या चमूलाही पडली आणि मग भास्कर खामकरांचा
चित्रांना अमेरिकेचा मार्ग सुकर झाला. अमेरिकेत त्यांची चित्र भरपूर विकली गेली आणि आज ही मागणी असते. इंग्लंडमध्येही पण त्यांचं चित्र लोक आवर्जून त्यांच्या चित्रात मागणी करतात आणि आपल्या याच्यात ते ठेवतात पण. अनेक ठिकाणी भरणाऱ्या प्रदर्शनात त्यांचे चित्र ते प्रदर्शन आयोजक मागवून पण घेत असतात आणि अशा तऱ्हेनं ते त्यांचं हे सुरू आहे. आता ते शक्यता गणेश विद्यालयामधून कला शिक्षक म्हणून सेवानिवृत्तही झाले असतील. ते दरवर्षी 15 दिवसाचा मोफत चित्रकला प्रशिक्षणाचा शिबिर पण तिरखेळा येथे त्यांच्या घराच्या गच्चीवर घेत असतात. भास्कर खामकर यांची मुलंही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढंच वाटचाल करत आहेत. अशा ह्या माझ्या मित्रवर्य भास्कर खामकरांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि अशीच त्यांची कीर्ती वाढत जावं, त्यांच्या चित्रानं सर्व जग व्यापून जावं हीच अपेक्षा. धन्यवाद.